मागच्या 50 वर्षापासूनचा विशेषतः रस्त्यांच्या विकासाचे प्रश्न हा अनुशेष मागच्या 10 वर्षांमध्ये भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे। आणि इथला आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सन्मानाने काम करायचा माझा प्रयत्न राहिलेला आहे। मित्र हो, मागच्या अनेक वर्षापासून लेंडी सारखा आंतरराज्य प्रकल्प प्रलंबित होता, परंतु मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण मुक्रामबादच्या स्वेच्छापन रस्त्याला आपण मंजुरी घेतली आणि जेव्हा राज्यामध्ये सत्तांतर झालं मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लेंडीचे आता सर्व प्रश्न आपण मार्गी लावलेले आहेत। त्यांच्या शेतकऱ्यांचा सानुग्रह अनुदानाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सुद्धा आता फडणवीस साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि यासाठी 165 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। आणि आता हे धरण पूर्ण होणार आहे आणि हे धरण पूर्ण झाल्यानंतर या तालुक्यातला सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्य काळामध्ये संपणार आहे। आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की ज्या विश्वासानं मागच्या 10 वर्षापासून 2 विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझी पाठराखण केली, आपण मला मतदान केलात, याच विश्वासानं पुन्हा एकदा आपण माझ्या पाठीशी उभे राहा। भविष्य काळामध्ये या तालुक्यामध्ये जे विकासाचे प्रश्न अजून आपल्याला सोडवायचे आहे या सुद्धा प्रश्नांना मी माझ्या माध्यमातून न्याय द्यायला कधीही कमी पडणार नाही। विरोधक या ठिकाणी अफवा करत आहेत, ज्या योजना महायुती सरकारने या राज्यामध्ये आणल्या या योजना आम्ही आणल्या असं सांगायचा केविलवाना प्रयत्न विरोधक करत आहेत। मी उपमुख्यमंत्री महोदयाला सांगू इच्छितो की या मतदारसंघातलं आमचं भाजपाचं केडर हे एवढं स्ट्रॉंग आहे की ज्या वेळेस आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषणा केली, आमच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बूथमध्ये फिरून प्रत्येक घरामध्ये जाऊन या सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेतले, त्यांना योग्य ते कागदपत्र जोडली आणि 82,000 नवीन लाभार्थी या मतदारसंघामध्ये आम्ही निर्माण केले। आज या सर्व आमच्या लाडक्या बहिणींना 7,500 रुपये यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आणि हे करत असताना वयोश्री मातांना सुद्धा